नमस्कार मंडळी, मी रेखा. आज मी तुम्हाला चिकनची ग्रेव्ही दाखवणार आहे. तर मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवून देते. इथे बघा, मी चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि पूर्ण, कारण मी याच्यातल्या अर्ध्या चिकनचे मी पुलाव बनवलेला आहे, चिकनचा पुलाव. तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, आला लसूण, कोथिंबीर आणि फोडणीसाठी कांदा. इथे मी आपले बेसिक मसाले घेतलेले आहे आणि एक चिकन मसाला घेणार आहे. तर इथे मी वाटून घेते. खोबरं, आलं लसूण, मिरच्या व कोथिंबीर वाटून घेते आणि रेसिपीला सुरुवात करते. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तेल घालते. कढई गरम झालेली आहे. मी अगोदरच कढई गरम करायला ठेवली होती. तेल गरम झालं, खडे मसाले घालते. यामध्येच मी कांदा घालून घेते. कांदा छान लाल होईपर्यंत परतते. थोडासा ब्राऊन करायचा, जास्त पण नाही लाल करायचा कांदा. आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. मी माझ्या पद्धतीने बनवते. तुम्ही पण एकदा अशी ट्राय करून बघा, खूप छान होते ओल्या खोबऱ्यामध्ये. तसं तर आपण अनेक प्रकारच्या ग्रेव्ही बनवते चिकनच्या, तर मी माझ्या पद्धतीने अशी ग्रेव्ही बनवते. तर कांदा लाल होऊन देते थोडासा. तर इथे बघा, कांदा ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये मी वाटण घालून घेते, केलेलं खोबऱ्याचं. थोडंसं मसाल्यात पाणी घालते. थोडंसं पाणी घालून घेते मसाल्याचं. तर इथे बघा, पाणी टाकलेलं आहे. मी छान परतून घेते वाटण. यामध्ये आता मी मसाले घालते, आपले घरातले बेसिक मसाले. यामध्ये मी हळद घालते, थोडासा गरम मसाला, हा माझा घरचा मसाला आहे, लाल तिखट मसाला, चिकन मसाला. छान परतून घेते. चवीनुसार मीठ घालते. यामध्ये थोडंसं मी चिकनचं पाणी घालते, शिजवून घेतलेलं मसाला शिजवण्यासाठी. आता याला मी चांगलं 5 मिनिटं याला मी तरी सुटेपर्यंत शिजून घेते. तर आपण बघू मसाला शिजला का. तर इथे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आता यामध्ये मी चिकन घालून घेते. थोडंसं चिकन बनवायचं आहे मला, कारण मी पुलाव बनवलेला आहे चिकनचा. तर यामध्ये चिकन घातले. आता मी हे पाणी याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी घालून घेते. थोडीशीच ग्रेव्ही करायची आहे. बघू शकता. आता यामध्ये मी झाकण ठेवते, 5 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घेते.
तर इथे बघा आपली छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. वाव, काय छान तेल सुटलं आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. बघा मी यामध्ये कांदा वगैरे भाजून काहीच घातलेला नाही, मी फक्त ओलं खोबरं घातलेलं आहे. तर इथे बघा मी अशी छान अशी ग्रेव्ही बनवलेली आहे. आणि इथे बघा मी पुलाव बनवलेला आहे चिकनचा छान असा. तर नक्की कमेंटमध्ये सांगा ग्रेव्ही कशी झाली आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा.